गुढीपाडवा. गुढीपाडवा हा सण मराठी नववर्षाचा चैत्र शुल्क प्रतिपदा आणि वसंतोत्सवाचा सण आहे, जो महाराष्ट्रात आणि कोकणात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी नवीन कामांना सुरुवात करणे आणि शुभ मानले जाते. अनेक ठिकाणी मिरवणुका आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. नमस्कार मंडळी, मी आहे श्रुती काळे. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आज मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन चालले गिरगावला, कारण की आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्यानिमित्त आज गिरगावला असते शोभायात्रा. चला तर मग बघूया. इथे जमलेली गर्दी ही संस्कृती वाद्यपत्र बघण्यासाठी जमलेली गर्दी आहे. हा ढोल ताशाचा आवाज पुन्हा आम्हा सर्वांनाच आवडतो. औरंगजेबाने संभाजी महाराजांना कैद केल्याचे दृश्य इथे दाखवले गेलेले आहे. यापुढे अहिल्याबाई होळकरांची सुंदर अशी प्रतिकृती उभारलेली होती. हे सुंदर देखावे बघताना मला तर खूपच छान वाटलं, खूपच मज्जा आली. इथे मनसोक्त नाचल्यानंतर मी निघाली पुढे आणि तिथे पुढे निघाल्यानंतर मला त्या सुंदर असं नृत्य करताना बायकांचा एक ग्रुप दिसला. मराठीचा, महाराष्ट्राचा आणि महाराजांचा हा थीम असलेला इथे एक ट्रक सुद्धा होता आणि ही वाजंत्री मंडळी आणि या फुगडी घालणाऱ्या 2 महिला यांना बघताच पुढे मला दिसलं हे चित्र, ज्याच्यामध्ये लाठ्यांचा खेळ या मुली करून दाखवत आहेत. महिला सुद्धा ढाल तलवारीमध्ये काही कमी नाही आहेत, हे या खेळीमध्ये येत आहे. अशीच सांस्कृतिक आणि पारंपरिक खेळ दाखवल्या गेल्या आणि तेच बघण्यासाठी इथे खूप जास्त गर्दी जमली होती. हे आपले पारंपरिक खेळ सध्या आता लुप्त होत चाललेत, पण अशा यात्रेच्या निमित्ताने आपल्याला हे खेळ बघायला मिळतात. हे असेच आपण पुढे नेऊ अशी माझी आशा आहे. महिला कशातच मागे नसतात हे यातून दिसून येतं. इकडे सुंदर असा देखावा उभारण्यात आला आणि तो बघण्यासाठी सुद्धा ही इकडे गर्दी जमली होती. हे वेगवेगळे देखावे बघण्यासाठीच आम्ही तिकडे गेलो होतो. महाराजांची सुंदर प्रतिमा आणि त्यांच्यासोबत त्यांचे मावळे असा सुंदर देखावा इकडे उभारला होता. जय भवानी, जय शिवाजी. इकडे एका फॅमिलीने कोळी लोकांची वेशभूषा परिधान केली होती. तसंच इकडे लहान मुले वेगवेगळ्या प्रकारे मल्लखांब करून दाखवत होती. इकडे नऊवारी साडी नेसून सुद्धा मुलींनी मल्लखांब करून दाखवले. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.